कल्याण पूर्वेत मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून त्रास, मराठी कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मनसे सरसावली। परप्रांतीयांचा छळ, मराठी कुटुंबानं राहतं घर सोडलं। रिपब्लिकन सेनेचे परभणीच्या गंगाखेडमध्ये धरणे आंदोलन, गायरानधारकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये जीआरच्या विरोधात पहिली गोलमेज परिषद, मराठा समाजाच्या मुख्य नेत्यांची 18 सप्टेंबरला गोलमेज परिषद। जीआरमधून सरकारनं कशी फसवणूक केली या संदर्भात होणार चर्चा। नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागामध्ये पाण्याचा निचरा न झाल्यानं साचलं पाणी, तर अनेक शहरामध्ये रस्त्यावर पाणी, तर दुचाकीधारकांना वाहन काढताना त्रास होतोय। अहिल्यानगरमधील पाथर्डीला पावसानं झोडपलं, पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचं थैमान, अनेक गावांचा संपर्कही तुटला। पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार, मुसळधार पावसानं शेतीचं मोठं नुकसान, तर घरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। पैठणमध्ये परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान, सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। मुंबईत नौदलाच्या पोस्टवरून रायफल चोरी प्रकरणी 2 आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, तर चोरीचं कारण अद्याप अस्पष्ट। मुंब्रा परिसरामध्ये नायजेरियन व्यक्तीचा धुमाकूळ, नायजेरियन व्यक्तीचा स्थानिकांना होतोय त्रास, तर अखेरीस नायजेरियन व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन